नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीला आहे एक संतापजनक बातमी। कारण महाराष्ट्र पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेने हादरलाय। परभणीत बदलापूर अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे। सोनपेठ परिसरात बालवाडीतील 4 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आले। ज्ञानाच्या मंदिरात पुन्हा एकदा नराधमांनी चिमुकलीचे लचके तोडले। सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाची लेकच अत्याचाराची बळी ठरली आहे। ही घटना 5 तारखेला घडली आणि 7 तारखेला गुन्हा दाखल झाला। मात्र अजूनही चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम मोकाट फिरतोय। ज्या शाळेत हा प्रकार घडलाय ती शाळा राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या पुतण्याची असल्यानं पोलीस तपासात खंड पडल्याचा आरोपही करण्यात आला। तर परभणीत नेमकं काय घडलेलं आहे पाहूया। सोनपेठ परिसरातील शाळेत चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। चिमुरडीला स्वच्छतागृहात नेऊन नराधमाकडून अत्याचार करण्यात आला। 5 ऑक्टोबरची ही घटना असून 7 तारखेला या संदर्भात गुन्हा दाखल झाला। 5 दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाटच नाही। शाळा राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या नातेवाईकाची असल्याचंही बोललं जातं। पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप या नातेवाईकांकडून करण्यात आला। चिमुकलीला अस्वस्थ वाटत असल्यानं तिला रुग्णालयात नेलं गेलं। तपासणीनंतर या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं। 4.5 वर्षांची ही चिमुरडी लष्करी जवानाची मुलगी आहे। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे देखील जोडले गेलेले आहेत। सचिन, 5 तारखेला ही घटना घडलेली होती, 7 तारखेला गुन्हा दाखल झाला, आज 9 तारीख आहे। 5 दिवस उलटले तरी हा आरोपी मोकाट आहे। या आरोपीबद्दल काही माहिती समोर आलेली आहे आणि पोलिसांकडून काय कारवाईला सुरुवात झाली आहे? आपण पाहतो की आपण सातत्याने दुपारपासून ही बातमी दाखवत आहोत। आपल्या पुढारी न्यूजच्या बातमीनंतर आता पोलीस अधीक्षक परदेशी स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहे। या पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि यामध्ये आता सध्या आपण पाहतो गेली 40 मिनिटांपासून पोलीस अधीक्षक परदेशी जे नेमलेली 7ही पथक आहे त्या 7ही पथकांच्या प्रमुखांशी आतमध्ये चर्चा करत आहे, सविस्तर माहितीचा आढावा घेत आहे। कुठेतरी ही कारवाई थंडावल्याचा आरोप होत होता। पुढारी चॅनलने जेव्हा ही बातमी समोर आणली तेव्हा आता कारवाईला गती मिळाल्याचं देखील दिसून येत आहे। आपण जर पाहिलं की हा जो आरोपी आहे हा आरोपी याच शाळेमध्ये शिकणारा एका विद्यार्थ्याचे वडील असल्याचं समोर आलेलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिलेली आहे। आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 दिवस उलटलेले आहेत तरी आतापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये। आपण पाहतो की या ठिकाणी त्यांनी एक आरोपींना जो वैद्यकीय अहवाल आहे तो देखील प्राप्त झालेला आहे, मात्र पोलिसांनी तो उघड करण्यास नकार दिलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की यामध्ये एक अशी देखील माहिती मिळत आहे की जो संशयित आरोपी आहे त्या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याची विचारपूस करण्यात आली होती। विचारपूस नंतर पुन्हा त्या आरोपीला सोडण्यात आल्याची माहिती देखील यामध्ये समोर येत आहे। त्यामुळे आपण पाहतो की आता 4 दिवस घडले, गंभीर घटना घडलेली आहे तरी देखील अजून कुणालाही अटक नाहीये। पोलिसांचं म्हणणं आहे आमचा तपास सुरू आहे। सचिन, असंच आपल्यासोबत जोडलेले रहा। आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे देखील जोडले गेले आहेत। बोईटे सर, आपण बघितलं 5 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे। आज पोलीस अधीक्षक येतात आणि त्या ठिकाणी कारवाईला किंवा तपासाला सुरुवात होते। गेले 5 दिवस पोलीस पूर्णपणे थंडावलेले होते, पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। काही वेळापूर्वी सचिनने आपल्याला सांगितलं तर आरोपीला अटकही करण्यात आली आणि त्याला सोडूनही दिलं। पोलीस इतके थंड का पडलेत? कारण बदलापूर घटनेमध्ये देखील सेम झालेलं होतं। पोलिसांनी या घटनेबाबत तक्रार नोंदवून घेण्यामध्ये वेळ लावला आणि त्यानंतर तो आरोपी मोकाट फिरत होता। पोलीस यंत्रणा का थंड पडली? प्राची लाज वाटते असं बोलावं लागतं, संताप मनात दाटतो। यासारख्या घटना घडतात म्हणजे बदलापूरमध्ये काय होतं, जिथं घटना घडली, जिथं त्या चिमुकलीवर 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाले, ती शाळा कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित, तिथं ट्रस्टी त्यांच्यापैकी, तिथं सत्ताधारी पक्षापैकी एक नको ते बरळून गेले नेते, त्यामुळे तिकडे पोलीस थंड। इकडे परभणीच्या घटनेत काय, तिकडे भाजपावाले होते, इकडे राष्ट्रवादीवाले, माजी आमदार, पोलीस पुन्हा थंड। अरे तुम्ही कायद्याने चालणारे आहात, कोण असतात पोलीस? हो, कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे पोलीस। पण इथं पोलीस राजकीय पक्षांचे, मग सत्ताधारी असो किंवा विरोधातील असो, त्या राजकीय नेत्यांच्या बटीक असल्यासारखे का वागतात? संताप यावा असंच आहे। प्राची, हातात FIR ची कॉपी आलेली आहे, म्हणजे पोलिसांना माहिती नव्हतं असं नाही। प्राची, तुम्ही जे बोलताय की पोलिसांकडे गुन्हा नोंदवला गेला,
मात्र पुढे पॉक्सो खालचा गुन्हा म्हणजे कळतं ना, हो चिमुरड्यांवरचा गुन्हा, एवढा भयानक गुन्हा, त्यात काय लिहिलेलं आहे? पुन्हा ते बदलापूर सारखं. पालक तिकडे आईनं सांगितलं होतं पोलिसांना की अहो माझी मुलगी सांगते खाली मुंग्या चावल्यासारखं वाटतात. हो. तिथं ट्रस्टी बोलले गप्प बसा, काही तसं नाही, सायकल लागली असेल. इकडे काय घडतं? ते आई पाहते आहे की मुलगी गुंगीत असल्यासारखी वाटते. तिला सप्ताहाला घेऊन गेली मंदिरात, शाळेतून परतल्यानंतर ती मांडी पालथी घालून बसली. आईला संशय लागला की मुलगी अशी का वागते, भोळ आल्यासारखं होतंय, गुंगी आल्यासारखं वाटतंय मुलीला. तिला विचारता बोली खालच्या भागात दुखतंय. अहो एवढं चिमुरडं वय किती आहे या FIR मध्ये दिलाय. हा पुढारी न्यूजचे सचिन जिरे आपले हो. मराठवाड्याचे ब्युरो चीफ, त्यांनी मिळवलेला FIR ची कॉपी आहे ही. अहो 4 वर्ष 9 महिन्याची मुलगी, चिमुरडी, बालवाडीतली चिमुरडी, तिच्यावर आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार बाहेरचा कोणीतरी माणूस येतो, अत्याचार करतो. काय करतात तो? शाळेचे ट्रस्टी, शाळेचे व्यवस्थापक, शाळेतले शिक्षक हो आणि पोलीस. खरंय. आता जे घडलंय म्हणजे जी माहिती आता सचिन जरी देत होते, मला वाटतं आता ती बातमी आपल्यापर्यंत आली आहे की जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पुढारी न्यूजनं 4 वाजता बातमी चालवल्यानंतर, 4:30ला बातमी चालवल्यानंतर आत्ता तिथं पोहोचल्याचं कळतंय. आत्ताच ती बातमी हाती आलेली आहे. प्राची, का असं घडतं हाच खरा प्रश्न आहे. खरंय भोईटे सर, आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबाजानी दुराणी देखील जोडले गेलेले आहेत. बाबाजानी दुराणी, तुम्ही आपण बघितलं परभणीमधली संतापजनक घटना घडलेली आहे. 5 दिवस उलटून गेले, पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. आज पोलीस अधीक्षक येतात, 5 दिवसांनी कारवाईला सुरुवात होते. आणि नेमकं काय चाललंय? परभणीमध्ये एवढी संतापजनक घटना घडल्यानंतर चिमुकलीवर अत्याचार होतो आणि त्यानंतर पोलीस थंड का दिसतायत? दिवसेंदिवस असे घटना वाढत आहे. बदलापूरच्या घटनेनंतर पुन्हा अजून घटनेची पुनरावृत्ती होत आहे. अशा ठिकाणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याच्यावर कारवाई करून संबंधित आरोपीला अटक करायला पाहिजे. हे शाळा कोणी पक्षाची आहे, कोणी माणसाची आहे हे न बघता याच्यावर तातडीने कारवाई होणं हे गरजेचं आहे. आणि असे घटना कशामुळे वाढतात की एका आई वडील त्या ठिकाणी तक्रार दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दुर्लक्षित करते. अशा ठिकाणी शासनाने कडक पावले उचलले पाहिजे. तिथले SP आणि EPI अशा घटनाची तक्रार आल्यानंतर जर तक्रार घेण्यासाठी विलंब लावित असेल तर त्याला सस्पेंड करायला पाहिजे किंवा त्याला त्याच्यावर सक्त कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून दुराणी साहेब थोडं थांबवतो, पाठीशी घालणार नाही. दुराणी साहेब थोडं थांबवतो. शाळेवर ट्रस्टींवर कारवाई झालीच पाहिजे अशी सुद्धा मागणी तुम्हाला करावी लागेल. त्या शाळेवर राष्ट्रवादीचा नेता आहे, माजी आमदार आहे, त्या शाळेच्या जे कोणी आहेत, ज्यांची शाळा आहे त्यांचा नातेवाईक, त्यामुळे पोलीस दडपणाखाली आहेत असा आरोप होतोय. तुम्ही त्या माजी आमदाराने दडपण आणलं, कायदेशीर कारवाईत अडथळा निर्माण केला म्हणून सुद्धा चौकशी व्हावी अशी स्पष्ट शब्दात मागणी करणार का दुराणी साहेब? बिलकुल मी मागणी करणार आहे. शाळेमध्ये कोणी पक्षाची नेत्याची जर शाळा असली आणि त्या ठिकाणी अशा कृती होत असेल तर अजिबात त्याला पाठीशी घालता कामा नये. त्याला सक्त कारवाई करावी पाहिजे. आणि ते शाळेमध्ये असे कृत्य दिवसेंदिवस वाढत चालले, याचं कारणच आहे की पोलिसाच्या दुर्लक्षामध्ये. पोलिसांना निपक्षपाती काम करायला पाहिजे. शाळा कोणाची आहे न बघता हे केस काय आहे, हे कशी घटना आहे याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तर दुराणजी, तुम्ही म्हटलात तसं की तुम्ही देखील मागणी करणार आहात की शाळेचे जे संस्थापक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. तुम्ही या आता प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणार का? कारण जर पोलीस जर या सर्वांमध्ये दिरंगाई करत असतील तर तुम्ही परभणीमधले नेते म्हणून पुढाकार घेणार का या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी? निश्चितमध्ये असं आहे, आम्ही त्या मुलीचे आणि अशा घटनेचे आम्ही कधीही समर्थन पुरी करणार नाही. असे त्या मुलीच्या पाठीशी आहे. आम्ही जे शाळा आहे आणि जे शाळेचे जे कोणी चालक मालक असतील किंवा जे संस्थापक असते त्याला बी याच्यामध्ये संधी द्यायला पाहिजे की अशी घटना मला वाटत नाही की कोणी पक्षाची असेल, कोणी कलाची शाळा असेल, याला कोणी पाठीशी घालायचं काही काम नाही. हे घटना किती गंभीर आहे हे महत्वाचं आहे. आणि घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप कोणाच्याही दबावाखाली न येता, आता महाराष्ट्रामध्ये मी पाहतो पोलीस दबावाखाली काम करते हे वस्तुस्थिती आहे. आणि हे दबाव इथे अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांनी निपक्षपाती काम करायला पाहिजे, तरच ते न्याय व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील.
नक्कीच दुरानीजी, आपण आशा करूयात शाळा कुणाचीही असो, कोणत्याही राजकीय पक्षाची असो, मात्र त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांचीच मागणी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान पुढारी न्यूजनं बातमी दाखवताच पोलिसांना जाग आलेली आहे. परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींवर कारवाई करू अशी ग्वाही पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. परभणीच्या सोनपेठमध्ये एका शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या प्रकरण आपल्यासोबत आता स्वतः SP आहेत परदेशी सर, त्यांच्याशी आपण बोलूयात. नेमकी काय सविस्तर घटना आहे? परवा आमच्याकडे पीडितेच्या आईने तक्रार नोंदवली की एका शाळेतील मुलाच्या वडिलांनी तिला बाथरूममध्ये नेऊन गैरकृत्य काहीतरी केले. त्यावरून आम्ही तातडीने भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो म्हणजे मुलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणारा कायदा यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आणि त्याचा तपास आमच्या पोलीस निरीक्षक श्री बोलमवाड यांच्याकडे सोपवला. परंतु तो सोपवताना त्याचवेळी या प्रकरणासाठी स्वतंत्र तपास पथक गठीत केलं गेलं आणि ते तपास पथक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या नेतृत्वात हे तपास पथक गठीत केलं, ज्याच्यात विविध प्रकारच्या 6 ते 7 टीम आहेत आणि या सर्व टीमकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आणि प्रत्येक पैलूवर याचा तपास करण्यात आला आणि करण्यात येत आहे. सर्वांगाने या घटनेचा तपास करण्यात येत असून पूर्णतः तपास झाल्यावर कन्क्लुजनला आम्ही येत आहोत. जो आरोपी सांगण्यात आलेला आहे तो आरोपी निष्पन्न झालेला आहे का? त्याला ताब्यात किंवा अटक करण्यात आलेली आहे का? अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही. संशयित जे आहेत त्यांची आम्ही चौकशी केलेली आहे आणि अजूनही चालू आहे आणि सर्व मी यापूर्वीच बोललो की सर्व पैलूंनी आणि सर्व मार्गांनी सर्व कोणातून याची चौकशी चाललेली आहे. मेडिकल रिपोर्ट काय आलाय? काय निष्पन्न झालंय? अजून मेडिकल रिपोर्ट त्याच्यात प्राप्त झालेला आहे, परंतु तो या ठिकाणी आम्ही आपल्याला देऊ शकत नाही. मेडिकल रिपोर्ट आमच्याजवळ आहे आणि त्यानुसारही पुढील कारवाई करण्यात येत आहे. आपण पाहिलेत हे होते पोलीस अधीक्षक स्वतः या ठिकाणी आलेले आहे आणि सर्व प्रकरणाचा आता आढावा घेत आहे. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, परभणी. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे जाणार आहोत. सचिन, तुम्ही स्वतः त्या पोलीस स्टेशन बाहेर आहात, ज्या पोलीस स्टेशन बाहेर पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण कारवाई सुरू होती, त्या संदर्भातली तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत. पण आपण पुन्हा एकदा आमचे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांच्याकडे जाणार आहोत. भोईटे सर, आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सतत या घटना घडतायत, मुलींवर अत्याचार होत आहेत, चिमुकलींवर अत्याचार होत आहेत. असं काय वेळ आली आता महाराष्ट्रामध्ये असं म्हणायला लागेल की मुली सुरक्षित नाहीयेत? शाळांमध्ये पालक पाठवतात, एका विश्वासानं पाठवतात की आपली मुलं या ठिकाणी सुरक्षित असतील, मात्र आता शाळांमध्ये देखील या मुली सुरक्षित नाहीयेत. सरकार कुठे कमी पडतंय? सरकारला नेमकं असं काय केलं पाहिजे की या ठिकाणी हे अत्याचार कमी होताना दिसतील? सरकारनं काय केलं पाहिजे म्हणजे फक्त कायद्याची अंमलबजावणी केली प्राची तरी खूप काही होईल. केवळ काही शॉर्टकट वापरून पब्लिसिटी मिळवता येईल, मात्र त्यामुळे काही जरब तयार होत नसते. लक्षात घ्या ना, मगाशी मी बदलापूरचा उल्लेख केला. का आपण म्हणतोय की परभणीत बदलापूर हे केवळ बोलायचं म्हणून आपण बोलत नाही होत प्राची. त्या शाळेच्या ट्रस्टींनी, प्राचार्यांनी, ज्या मुख्याध्यापिकेनं ज्या पद्धतीनं त्या पीडित मुलींच्या आईंना समजवण्याचा प्रयत्न केला होता की नाही सायकल लागली असेल. इकडे परभणीचे पेपर आहेत, FIRचे पेपर आहेत, हे कुठची आपली स्क्रिप्टेड स्टोरी नाही आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की माझ्या मुलीनं सांगितलं की शाळेचा डबा खाल्ल्यानंतर मला पाणी पिण्यासाठी या एका विद्यार्थ्याचं नाव दिलंय त्यांनी. त्या विद्यार्थ्याचे पप्पा बाथरूमला घेऊन जातात आणि तिथं खाली बसवतात. पुढे त्या आईनं तपासणी केली तेव्हा तिच्या लक्षात आलं अंगावर ओरखडे आहेत. डॉक्टरांनी पण सांगितलं, खासगी डॉक्टरांनी, तिच्यावर अत्याचार झाले. तिच्या गुप्तांगाची पाहणी केली त्यांनी. आणि जेव्हा प्राची त्या शाळेत जाऊन त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सोमवारी या, आमच्या शाळेमध्ये मावशा असतात. मावशा म्हणजे कोण? तर त्या मुलांना कुठं वॉशरूमला जायचं असेल तर त्यासाठी जो नेमलेला स्टाफ असतो तो. पण तसं घडलं नाहीये. ती चिमुरडी काय खोटं बोलते? तिच्यावर अत्याचार झालेत. कुठंतरी प्राची हे जे नराधम माजलेत ना, हे पिसाट, परभणीचे पिसाट, जो कोणी आहे ज्याच्याबद्दल त्या मुलीनं चिमुरडीनं माहिती दिलेली आहे, काय पोलीस अधीक्षक सांगता तो 7-8 पथकं नेमली. काय तुमच्या दाऊदला पकडून आणायला नेमली आहे की छोटा राजनला तिहार तुरुंगात इथे आणायला नेमली आहेत?
हे जे हा जो नराधम आहे, परभणीचा पिसाट आहे, एक पोलीस जरी गेला ना कॉन्स्टेबल तरी त्याची गचांडी आवळून आणू शकत होता. उगाच बाता मारतात पोलीस आता काहीतरी पुढारी न्यूजनं वाचा फोडली म्हणून. मुळात अशा घटनांकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याचा कोणाचा तरी इंटरेस्ट सांभाळणारे आपण त्यांचे रखवालदार नसून कायद्याच्या ते पोलिसांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडले गेले आहेत. सुषमाजी, 5 दिवसांनंतर ही घटना समोर आलेली आहे. 5 दिवस उलटलेत, पोलिसांकडून कारवाई होत नाहीये, शाळा प्रशासन ढम्म आहे. एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी या चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे. आरोपी कोण आहे कळलेला आहे, मात्र आरोपीला अजूनही पकडण्यात आलेलं नाहीये. सोनपेठला ही घटना घडली तेव्हा तिथे एक सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते गौतम उजगरे, जे उजगरे पहिल्यांदा पोलिसांकडे गेले, परंतु उजगरेंना कसलीही दाद दिली नाही. उजगरेंनी जेव्हा स्वतः सांगितलं की अरे बाबा मी सुद्धा एक वकील आहे, तेव्हा कुठेतरी ती थोडीशी घटना पुढे सरकली. पण अजूनही त्या आरोपीला अटक नाही. परंतु मी जरा पुढारी चॅनलच्या निदर्शनात 3 घटना आणून दिल्या पाहिजे की काय पद्धतीचं प्रशासन काम करतंय. शेगावमध्ये PI सोनटक्के, पोलीस निरीक्षक सोनटक्के म्हणून काम करतात. 1 महिन्यापासून मी त्यांना सातत्याने फोन करते. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. आई वडील आजी सगळे रोज घरात रडतात आणि सोनटक्के धम्म आहेत. एका अक्षराने पुढे हलत नाहीत, बोलत नाहीत, ना त्या पोरीला शोधायचा कुणी प्रयत्न करतं आणि हे सोनटक्के काहीही बोलत नाहीत. घटना क्रमांक 2, काल नेवाशामध्ये मी स्वतः तिथल्या PI धनंजय जाधव यांना बोलत होते. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी 250 लोक नेवासा पोलीस स्टेशनच्या तिकडे बसले होते. 250 लोकांना सुद्धा PI धनंजय जाधव यांनी दाद दिली नाही. पोक्सो अंतर्गत तिथे गुन्हा दाखल झालेला नाही. घटना क्रमांक 3, जालना जिल्ह्यामध्ये जालन्याच्या बाल सुधारगृह समितीची जी समिती आहे, त्या समितीचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्षच अश्लील वर्तन करतोय आणि कुणासोबत करतोय तर सुधार समितीच्या सदस्य असणाऱ्या 2 महिलांसोबत. या महिलांनी विशाखा समितीकडे तक्रार केली, महिला आयोगाकडे तक्रार केली. खैर महिला आयोग तर आपल्याकडे एकदम लुटूपुटूचा खेळ आहे, त्यांना वेळच नाही ब्युटी पार्लर आणि सगळ्यातनं. पण विशाखा समितीने पत्र देऊन सुद्धा, CPने पत्र देऊन सुद्धा अजूनही त्या माणसाची साधी चौकशी झालेली नाही. या 3 घटना आणि आजची सुषमाताई 3 घटना, 4थी घटना, आपण घटना मोजत चाललेलो आहोत. माझ्या हाती पोलिसांचा FIR आहे. पोलीस हे राजकारण्यांचे बटीक झालेत का असं वाटायला लागणार. साऱ्या या FIR मध्ये म्हटलेलं आहे त्या मुलीच्या, पीडित मुलीच्या, चिमुरडीच्या आईच्या जबानी आहे. ती म्हणते आहे की माझ्या मुलीची तपासणी केली तेव्हा अंगावर नखाचे ओरखडे तसंच तिचा तो भाग सुजलेला दिसला. तेव्हा मी मॅडमला सांगितलं, शाळेच्या मॅडमना, की असं कसं झालं माझ्या मुलीसोबत. तर मॅडम त्यांना सांगतात बदलापूरच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ट्रस्टींची आठवण करून देण्यासारखं या FIR मध्ये आहे सुषमाताई, की त्या म्हणतात आमच्या शाळेत मावश्या आहेत, त्या स्वच्छतागृहात नेतात, त्या काय झोपा काढतात असं तुम्हाला वाटतं का. म्हणून त्या दरडावतात शाळेतल्या मॅडम या पालकांना, पीडितेच्या आईला, आणि सांगतात की तुम्ही या सोमवारी, आपण सोमवारी बघू. हा एवढा मस्तवालपणा राजकारणी गॉडफादर मधून येतो का. मला हेच आपल्याला सांगायचा मी प्रयत्न करते की या सगळ्या घटनांचा जेव्हा आपण गोषवाराव घेतो तेव्हा लक्षात येतं की प्रशासन नावाची जी गोष्ट आहे ती इतकी पोखरून निघालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यांना काही अधिकार राहिलेच नाहीत की काय, अशी परिस्थिती आहे. कारण पोलिसांची परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणचा जो स्थानिकचा आमदार असतो 307 दाखल करायची, 323, 324 दाखल करायची, 376, 354 दाखल करायची. आमदाराने यस म्हटलं तरच PI दाखल करून घेतो. आमदाराने यस म्हटलं तरच तो अटक करतो. आमदाराने जर म्हटलं तक्रार दाखल नाही करायची तर पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांची सध्याची परिस्थिती आहे. सोनपेठ मधले सगळे सामाजिक कार्यकर्ते एका छोट्या केबल वाहिनीने ती बातमी केली, एका अतिशय छोट्या पोर्टलने, तेव्हा त्यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. सोनपेठ मधले सगळे छोटे मोठे सामाजिक कार्यकर्ते त्या पोलीस स्टेशनला जाऊन आले, त्या शाळेत जाऊन आले. पण आता पुढारीवर जरा चालतंय म्हणून तरी किमान राज्याला घटना घडेल कळेल
पण हे लोक ती पूर्ण बातमीच दाबून टाकण्यापर्यंत नक्की सुषमाजी, तर हे खरं तर गंभीर आहे, कारण राजकीय हस्तक्षेप करून जर तुम्ही या मुलींना न्याय मिळवून देण्यामध्ये कुठेतरी दडपण आणत असाल, दबाव आणत असाल, तर ही गंभीर बातमी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.